मला सांगा की आम्ही पोलीस खात्यासारख्या चांगल्या खात्यात काम करताना तुमच्या सर्वसामान्य मॅडम ते जाऊ द्या. तुमचं लय मी ऐकलंय 6 महिने 6 महिने मी ऐकलंय. ऐका माझं तुम्हाला मी शब्दाने काय बोलली काय तुम्हाला माझ्याकडे तुम्ही सांगितलंय सिद्ध झालंय तुमचं आम्ही चार्जशीट दाखल करतो असं करतो पण माझी वस्तू भेटली नाही ना मला. ते चार्जशीट वर्ष जाणार ते कोर्टामध्ये. तुम्ही वस्तू मला मिळवून द्या मग करा ना. तुमचा जो गैरसमज झालाय ना. गैरसमज नाही मॅडम. गैरसमज अहो मॅडम एखाद्याने चोरी केली तर ते पोलीस स्टेशनला कशासाठी जातात? पोलीस स्टेशनला याच्यासाठी जातात की माझी वस्तू चोरीला गेलेली आहे, ती ज्याने चोरली आहे तो व्यक्ती मला माहिती आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तपास करा. बरोबर आहे. तपास केल्यानंतर तो तपास एकतर चार्जशीट पर्यंत जाईल किंवा फायनल पर्यंत जाईल. बरोबर आहे. आता आम्ही चार्जशीट पहिला रिकव्हरी होती आणि मग ते चार्जशीट जातात. वकील बोलतात, एवढी दुनिया बोलती सगळी. चार्जशीट दाखल झाले तर ते वर्ष म्हणजे माझी नुकसान झाली आधीच आणि मी वकील करू फेऱ्या मारू वर्ष फेऱ्या मारू वकील कशाला करतो? आणि जर त्याच्यातले पुरावेच नष्ट केलेले सगळे त्या बुधवंतनी सगळे पुरावे नष्ट केलेले तर काय तिथं हे होणार आहे माझं कुठलं आमच्या तपासावरती कोर्टाने सक्षम त्याच्यामध्ये काय निघालं तर ते कोर्ट पण हे माझ्या साईडनी निकाल लागल ना. जर त्याच्यात काय भेटलंच नाही तर त्या बायच्यात तिथं पण ती बाय अशीच बोलल नाही महिने नाही लिहा बस तिचा एकच शब्द आहे मग सुटली ती. म्हणजे मी माझं जे गेलं ते गेलं आणि वरून नुकसान पण पुरावा असतो ना दीदी. पुरावा असतो असं नाही ना. पण हे सगळीकडे योग्य नाही हे मला तुम्हाला हा मार्गच योग्य आहे. कसं काय योग्य आहे? आणि तुम्ही मला माझी वस्तू भेटली पाहिजे. मी पोलीस स्टेशनला आले. दिले का तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन बसणार आहे? दिलंय ना पत्र. कधी दिले? पत्र दिलंय. पत्र दिलंय. हे चुकीचं आहे ना. चुकीचं कशाला आहे? असं कायद्याने आहे ना. चुकीचं नाहीये ना. चुकीचं नाहीये कायद्यानेच आहे. चुकीचं काही नाहीये. ते आता त्या रेखाताई बसणारच होत्या पण त्यांच्या त्या पुतण्याला कुत्र चावला अचानक. आता ते फोन आला तर गेल्या त्या. नसती मागितली ताई तुम्ही. काय तुम्हाला जे माहिती अधिकार आहे हा ती माहिती अधिकार आहे पण हे पण दिलेलं आहे ना तिथं. काय लिहिलंय सांगा बघा कुठे लिहिलंय. झालेलं आहे ते सगळं असं नाही बोलणं झालेलं आहे. चालतं असं चालतं. मला माझी वस्तू पाहिजे. वस्तू भेटल्याशिवाय मी जाणार नाही. मी तुम्हाला येऊन सांगितलं. मी परवा पण मी परत आले होते. परवा पण मी सांगितलेलं मला माझी वस्तू पाहिजे. मी मेहनत केलेली आहे मी. तुमच्या मेहनतीला असं हे नाही मी चोरी नाही केली त्या बाईसारखं. तिला सवय चोऱ्या माऱ्या करायची. तुम्ही चोरी केली तिच्याकडनं असं जर प्रयत्नच होत नाही तिच्याकडनं ती चैन देणार कशी? जेव्हा ती आरेश होती मला तुम्ही सांगा जेव्हा ती आरेश होती ना तेव्हा ती भाजी निवडत होती. एखादा गुन्हेगार असं करेल का? बिस्लरी घ्यायला गेली ती नवऱ्यासोबत. तुमच्याकडे सीसीटीव्ही मी स्वतः बघितलं. तुमच्या तिथं सीसीटीव्ही आहे ना. आता ते तुम्ही थोडी दाखवणार आहे तुमच्याच रूम मध्ये ना सीसीटीव्ही. लेडीज रूम मध्ये आम्ही सीसीटीव्ही लावतो का ताई? मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. माझी वस्तू गेली तर मला माहिती आहे ह्या बाईला इथं काय केलं त्यांनी. मी रोजच येते ना इथं रोजच येते ना. पाहुणी नाहीये पण त्या बुधवंतनी मला माहिती नाही का साईट तिची घेतो एवढे मला ते माहिती नाही. बुधवंतनी तिची साईट घेऊन मला कुठं तुम्हाला दिसली? तुम्हाला मी काही बोललीच नाही ना. तुम्हाला कुठं बोलली मी? तुम्हाला काय बोलली का मी? तुमची रिकव्हरी करून जे बुधवंतनी केलंय तेच मी बोलते. तुम्हाला बोलतच नाही मी. तुम्ही असं केलं का तसं केलं? करायची म्हणजे काय करायची? काय वस्तू घ्यायची तिच्याकडनं. घ्यायची तुम्ही सांगा. ते मी कशाला तुम्हाला सांगायचं? पोलिसांना मी कशाला आमच्या सांगायचं? मार्गाने जे जे काही आहे मग अजून काहीच नाही झालंय ना. काहीच नाही झालेलं आहे. ते सगळे केलेले आहेत आम्ही. मग माझी वस्तू मला नाही भेटत. माझी वस्तू मला भेटली पाहिजे. त्या जे काय तुम्ही केलं त्याच्याशी मतलब नाही. मला वस्तूशी मतलब आहे. ते चार्जशीट दाखल होऊन मला वस्तूशी मतलब आहे ना. मला बाकीचं काय नाही. तो गुन्हा ज्या पद्धतीने तपासला गेलाय त्याच्यानुसार जे काय कायदेशीर कारवाई त्यानुसारच आम्ही काम करणार. मग काय त्याच्यामध्ये काय दाखवतंय तुम्हाला? तपासामध्ये काय सिद्ध होतंय?
चुकीचं आहे. तपासामध्ये काय सिद्ध होतंय? काय सिद्ध होतंय? सिद्ध झालं काय ना. काय सिद्ध होतंय हा, तपासात? तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलेले काय सिद्ध होतंय? स्टेटमेंट आहे तिचं स्टेटमेंट हा. घेतलं, तुमचं स्टेटमेंट हा. घेतलं, तुम्ही जे साक्षीदार मग तिच्या statement मध्ये काय बदल नाही? तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलंय की हा. तुमची चोरी कशी झाली हा. ते जेवढे रेकॉर्ड वरती होते हा. ते घेतले. हा. त्याच्यानंतर तुम्ही जे कॉन्ट्रडिक्शन झालं ना सगळं, माझून काय पाहिजे? सगळं झालंय, मग माझी वस्तू देवा, तिने वस्तू देवा. आम्हाला एवढं सगळं त्याच्याशी मतलब आहे का? मला वस्तूशी मतलब आहे. आम्हाला ती वस्तू मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला देणार ती आहोत. अशीच आणून देईल का तुम्हाला? तुम्ही जर काय हालचाल नाही बरं, केली काय तर करायला पाहिजे ते तुम्ही काय सांगा. करतात पोलीस? का गुन्हेगार हे करतात? पोलिसांना घाबरता का? ती का नाही घाबरत तुम्हाला? असं पोलिसांना कोण- गुन्हेगार घाबरतात पोलीस हा ना. घाबरवणारा प्राणी आहे का? कशासाठी पोलीस स्टेशनला येतात लोक मग? मग तुम्हाला असं कशासाठी वाटतं? आमच्याकडे येतात? तुम्ही- ती का घाबरत नाही? मला त्रास आहे, तिला आहे का त्रास? काय ती आरामात घरात आहे? तुम्ही मस्त. त्रास करून घेते ना ताई. त्रास मग माझी वस्तू गेली 1 लाखाची, तिला तर भेटली ना. माझी वस्तू गेली तरी मला न्याय भेटत नाही. तुम्ही त्रास करून घेताय. त्रास करून घेताय म्हणजे माझी वस्तूच जी मला मागणी- भेटत तुमची जी नाहीये. मागणी आहे ती बेकायदेशीर आहे. कशी काय बेकायदेशीर? तुम्ही मी जी पोलीस स्टेशनला आले, माझी चोरी झाली, हा. त्या बाईचं नाव मी धडधडीत सांगते. सांगितलं, मी त्याच्यानंतर आम्ही इथं सगळं केलं. पोलीस स्टेशनला आले, कायद्यानुसार आले. घरझडती पंचनामा मी काय केला, तिच्या घरझडती घरी जाऊन तिला मारहाण केली नाही, मग बेकार कायदेशीर काम केलं नाही मी कायद्यानेच इथं आले ना. बरोबर आहे ना. मग हा, तुम्ही मग कायद्याने आले. मग मग आम्ही तुम्ही पण कुठलं तो न्याय द्यायला पाहिजे ना मला. कायदेशीर काम केलं हे सांगा. केलं ना, बेकायदेशीर केलं कसं काय काम ना. केलं तिला जर अरेस्ट केली, सांगितलं मला बुधवारनी 2-3 दिवसाची तिला पोलीस कस्टडी सांगितली. तिला 16 तारखेला इथं बघितलं मी 8-8:30ला आणि ती 17 तारखेला घरी आहे तिच्या. 3 दिवस तिला अरेस्ट केलंय आणि पोलीस कस्टडी. काय केली पोलीस कस्टडी? भाजी साफ करायची, ती बिस्लरी घ्यायला जाते, ही पोलीस कस्टडी. या अन्याय नाही तर काय आहे माझ्यावर? मग गुन्हेगाराला अशा पद्धतीने इथं वागणूक देता? गुन्हेगार जर असेल तर त्याला हा. कुठलं पाणी दिलं पाहिजे? नाही मला माहिती पाणी दिलं नाही. पाहिजे. तुम्हाला म्हणजे मी सांगू, मी शिकू तुम्ही तुम्हाला काय सांगा करायला मला. तुमच्या पाहिजे? ज्या कशा काही डोक्यात पद्धतीने ती कल्पना आहेत, घाबरत? त्या सांगा ती जर भाजी निवडती तुमच्या इथं, ती घाबरून आहे का तुम्ही इथं? तसे पुरावे द्या घाबरून आहे का ताई. इथं असे ती? आरोप करू नका. तुम्ही तसे पुरावे द्या. कसे पुरावे द्या? माहितीये का? माझ्या डोळ्यांनी बघते आणि तुमच्या तिथंच कॅमेरे आहे ना. मी थोडी माझ्या काही सोबत फिरवते कॅमेरे लावून, असं नाही ना. माझ्या सोबत काय लावलेले का कॅमेरे? मी जे घडलेलं आहे मी बघते. 6 महिन्यापासून काय काय झालं इथं. काय झालंय सांगा ना तुम्ही. आणि तुमची काय अपेक्षा आहे पोलिसांकडनं? माझी वस्तू मिळावं, बस. माझी काय कशी अपेक्षा मिळावी नाही. हे तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा. आम्ही मला माझी त्या वस्तू पद्धतीने आम्ही मिळावा. जर कायदेशीर असेल तर एक गुन्हेगार पोलिसांकडे, पोलिसांना घाबरला पाहिजे ना. गुन्हेगार हा. त्या बायला काय भीतीच नाही तर बिंदास येते, नवऱ्याला सोबत घेऊन येते हमेशा. कधी असं तिला हे नाही केलं ना. जे वस्तू देईल ती ज्यावेळेस तिला बेल ते उठवायला तिकडे होतं. दुनियादारी असू द्या, काही असू द्या, मला माझ्या वस्तूशी मतलब आहे. मला वस्तू माझी भेटली पाहिजे. बाकी मला काही देणं घेणं नाही. का तर आता तुम्ही हे जे ती काय माझी करताय, हे दुश्मन. काय आहे? हे काय? मला नाही माहिती. मला माझी वस्तू घेतल्याशिवाय मी जाणार नाही इथून. हा. मला चेन घेतल्याशिवाय मी जाणार नाही. बरं, आता आमच्याकडे ती वस्तू नाही तर आता तुम्ही काय करणार मग? जे होईल ते होईल ना. मग जे मी कशाला काय सांगू? तुम्ही दिलं का इंटिमेशन पोलीस स्टेशनला? हा, दिलं. दाखवा मला इंटिमेशन पेपर. हा, उद्या या. उद्या उद्या काय? उद्या दाखवते. कसं काय उद्या दाखवता तुम्ही? एकतर चुकीच्या प्रक्रियेने काम करता तुम्ही आणि चुकीचं वरती- काय नाहीये. हा. चुकीचं हे सगळं तुम्ही केलेलं आहे. काय मी काय केलं सांगा? चुकीचं तुम्ही केलेलं आहे सगळं. हा. चुकीचं सगळं तुम्ही लोकांनी केलेलं हा, आहे. तुम्ही कॅमेऱ्यात ती बाई दिसली, नंतर 2 दिवसांनी पलटी मारता कॅमेरा खराब होता. हा, हा, म्हणजे हा कुठला न्याय आहे? असा हा. कुठला कायदा आहे आपण त्याचा? ते ह्याला बोलू ना. हा? ज्याचा कॅमेरा आहे त्याला बोलू. त्याच्याशी काय देणं घेणं त्याला आहे? विचारा ना, त्याच्याशी तो तर काय तुमच्या देणं घेणं परिचयाचा आहे आहे? ना. मला बुधवारनी सांगितलं. तो नाही माझ्या परिचयाचा, तो मग? गुप्ता आहे. हा, ती तुमच्या बाई बाजूलाच गुप्ता राहतो आहे. ना तो. बाजूला राहतो पण काही संबंध नाही आमचा आणि त्यांचा. हा, ती गुप्ता आहे, तो गुप्ता आहे. हा. मला काय, मी काय त्याच्याशी बोलणं चालणं नाही माझं. हे हा. मी तेव्हाच बुधवंतला सांगेल होतं. हा. काय संबंध नाही आमचा त्यांचा. हम्म. पण बुधवंतनी ते कॅमेऱ्यामध्ये तिला बघितलं, हे मला सांगितलं, नंतर पलटी मारली. म्हणजे एक पुरावे नष्ट करायचं काम केलं. त्यांच्या हातात ते चेक त्यांनी हातात घेतला, ते पैसे हातात घेतले. ते बिन घेता ती बाई गेली, स्वतः तोंडाने बोललेले. कोण बोलले? ते बुधवंतच बरं, ठीक आहे. ती स्वतः बोलले. हिने जर
चेक घ्यायला आलेली हिने जर चेक न घेता ही गेली. स्टेटमेंट घेतलंय मी ताई. हा. check का नाही घेतला? हा तिचं स्टेटमेंट हा घेतलंय. मग याच्यावरून तुम्ही तिला तिच्याकडनं चैन हे करू शकता ना तुम्ही. कशी ती करायची? बाई जर बोलती तुला बाहेर थांब, तू तिच्या किचन मध्ये का गेली? हा. तू मग गेली तुम्ही- त्या बाईची चैन गायब झाली. तुमच्या बर्थडेचे फोटो देताय आम्हाला की हा. माझ्या birthday ला ती येती. हो, त्या हो, तिची हो. तुमची किती चांगली मैत्रीण आहे ताई. ती चांगली मैत्रीण आहे, तिने तुम्हाला खोटं सांगितलं ना, दोघींचं खोटं भांडण झालं. सांगितलं ते आपण रेकॉर्ड हा मग ते सिद्ध करायला मी तुम्हाला तो फोटो दिला आणि बायकांना बोलवलं, ते सिद्ध केलं. म्हणजे ती तुमची चांगली मैत्रीण ते होती. सिद्ध ती जर केलं. तुम्हाला केक भरवती तर ती हा. तुमच्या घरात ऍक्सेस घेत होती ना. ऍक्सेस घेत होती, पण मी असताना ना मी तिला मना केलं ना. माझा विश्वास नव्हताच ना. जरी मी तिला मना करून सुद्धा ती आली, मग हा गुन्हा नाही का तिचा? मी बोलवलं का तिला, जरी मैत्रीण आहे माझी तर ये बाई माझ्याकडे बस म्हणून? असं नाही केलं ना मी तिला. मी थांब बोलते तरी मनाने का आली ती माझ्या किचन मध्ये? आली तर आली, मग चैन गायब झाली. ती आली मग ती चेन काय झाल्यानंतर जो काही रेकॉर्डवर तपास तो झाला ना ताई. काय तपास झालेला आहे त्याच्यामध्ये. मग झालाय तपास, तर वस्तू नाही ना भेटली मला. मग वस्तू मिळवून द्यायचं का पोलिसांचं आहे का? मग कुणाचं आहे? मग तपास कुणाकडे चालू न्यायालय आहे? देईल ना त्याच्यात काय असेल ते निर्णय. पण पोलिसांकडे तपास चालू आहे ना. तपास पोलिसांकडेच झालाय ना. मग काय न्यायालय कसं काय देईल? पोलिसच देतील ना. मग नंतर जाणार ना तिच्यावर, शिक्षासाठी जाणार ना ते चार्जशीट. असं थोडी वस्तू आपल्याला इथंच भेटली पाहिजे. जाऊ दे मॅडम, काय त्यांना चेक करायचं त्याच्यामध्ये. हा जा मॅडम, आराम करा तुमचं, जा पिठाचं बघा. 6 महिने मी ऐकत आले ना. तुमची चेन मिळाल्यानंतर तुम्हाला देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. नंतर काय आम्हाला ठेवून मग घ्यायचं काय तर उलट आम्हाला रिकव्हरी आली, आम्हाला सगळं हे आल्यानंतर आम्ही करणार आहे ना ते. आम्हाला ठेवून घ्यायचे तुमचे. मला नाही ठेवून घ्यायची आहे, हा, मग? पण ते मला माहिती नाही जे काय आहे. मला चैन भेटली नाही अजून. मला चैन भेटण्याशी मतलब आहे. मला काय बाकीचं बोलायचं नाही कुणाबद्दल. कोणी माझं काय दुश्मन नाही आहे. मला बस चैनीशी मतलब आहे ना. माझे पोलीस दुश्मन ना, ती बाई दुश्मन ना, कोणी दुश्मन. मला माझ्या वस्तूशी मतलब आहे बा. मला काय मिळाल्यावर तर आम्ही ठेवून देणार होता, घेऊन जाणार. हा मग मला 6 महिने झाले ना. असा तपास असतो का 1 तोळ्याच्या चैनीला? आणि सगळं काय सिद्ध आहे ना. चोर पळून नाही गेला ना. गर्दीमध्ये जर पळून गेला असता चोर, तर मग तुम्हाला शोधायला वेळ लागला असता ना. चोर पोलिसांना का पोलीस कशासाठी असतात? मारायला बिरायचा अधिकार नाही. मी काय मारायला नाही बोलत. मला माझी वस्तू भेटण्याशी मतलब आहे. मी काय मारा झोडा हे नाही, हे करा म्हणून नाही बोलत. मग असं लिहून द्या ना. आम्हाला देत नाही तुमच्या पर्यायी तुम्ही घ्या, ते पण लिहून देत नाही ना तुम्ही. लिहून द्या असं मला. मी आता जाते, लिहून द्या असं मला. आमच्याकडनं होत नाही. तुम्ही मला लिहून द्या. काय लिहून द्या? तुम्हाला ते लिहून मागत होता, मी दिलं. तुम्ही काय मागितलं की चार्जशीट पर्यंत माझी वस्तू भेटल्याशिवाय चार्जशीट दाखल करू आता नका. तुम्ही मला लिहून द्या की पोलीस तपास होत नाहीये, तर मला मी बेकायदेशीर तुम्ही असं लिहून द्या. तुम्ही बोलता ना आम्ही काय करायचं, तिला मारायचं का, आम्ही मला काय अर्ज द्या, करायचं? मी मग तुम्ही तुम्हाला असं लिहून द्या मला. आम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या पर्यायी तुम्ही तिच्याकडनं चैन घ्या, मग मी करल काय करायचं. मला तसं मागणी करा की मला तिच्या घरात जाऊन मागणी. घुसून मारहाण करायची आहे. जे काही तुम्हाला मारहाण नाही करायची मला. तुम्हाला ज्या पद्धतीने वसूल तुमच्या करायची. चानी होत नाही ना. तुम्ही असं बोलता ना आम्ही काय करायला पाहिजे तिला, तुम्ही आमच्या कशी तपासावर घ्यायची satisfied नाहीये ना ताई. आहे ना. तुम्ही तपास केला, तुम्ही सांगितलं सिद्ध झालंय. ती बाई किती खोटं बोलती हे पण तुम्ही सांगितलं, हे पण मी ऐकलं. झालंय. फक्त मला वस्तू भेटली नाही. मी काय तुमच्यावर हे नाही करत, काय आरोप नाही करत. मी बुधवंत आरोप केलेला आहे. मी तुम्हाला काहीच बोललेली नाही. तुम्ही तपास केलाय, पण माझी चैन मला अजून भेटली नाही. बस तुमच्याशी काय माझी दुश्मनी नाहीये. पण ती भेटल्यानंतर आम्ही तुम्हाला देणार आहे. हेच मग तुम्हाला मला चैन सांगतोय. भेटल्यावरच मी जाणार इथून. मला चैन माझी भेटल ना तेव्हाच मी जाणार. तुम्ही ना कधी फोन करीना ना कधी काय.